मित्रांनो नमस्कार। आज आपण जाणून घेऊया जिब्रेलिक ऍसिड या संजीवकाविषयीची थोडक्यात माहिती। जिब्रेलिक ऍसिड हे संजीवक पिकांमध्ये पेशी विभाजन करून पिकाची साईज वाढवण्यामध्ये काम करते। बियामध्ये बियाची सुप्तावस्था मोडण्यासाठी हे संजीवक काम करते। हे संजीवक कोणत्या पिकांमध्ये जास्त करून वापरावे तर हे फळ पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब आणि ऊस या पिकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। तर हे संजीवक काय काम करतं द्राक्ष पिकात? मण्यांची साईज वाढवण्यासाठी हे द्राक्ष पिकात काम करतं। डाळिंब पिकामध्ये त्या फळाची साईज वाढवण्यासाठी हे काम करतं। ऊस पिकामध्ये कांड्यांचं अंतर व कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी हे संजीवक चांगल्या प्रकारे काम करतं। ह्या संजीवकाचं वापरायचं प्रमाण हे कसं असतं तर मित्रांनो हे अगदी लिमिटेड म्हणजे पीपीएम मध्ये हे वापरलं जातं। तर 100 लिटर पाण्यासाठी 1 ग्राम जीए म्हणजे 10 पीपीएम एवढी फवारणी आपण घेऊ शकता। तसंच 2 ग्राम 100 लिटर पाणी अशा प्रमाणात आपण 20 पीपीएम असं म्हणतो। याप्रमाणे जेवढं ग्राम वाढेल तेवढं पीपीएम आपण 100 लिटर पाण्यासाठी वाढू शकता। जास्ती करून आपण 30 ते 40 पीपीएम एवढ्या मर्यादेत याची फवारणी करू शकतो। अनेक पिकांवरती याच्या फवारण्या करून आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या फळबागायतीमध्ये घेऊ शकता। पण अधिक माहितीसाठी जवळच्या सल्ल्यानुसार आपण या जीएची फवारणी करा, कारण की याचे प्रमाण जास्त झाल्यास पिकात विपरीत परिणाम देखील होऊ शकतात। तर मित्रांनो तुम्हाला जीए विषयीचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि येणारे आपले प्रत्येक व्हिडिओ पाहत चला। तसेच आपल्या चॅनलला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।